महिन्यात पर्व कसं असतं याचं महत्त्व काय आहे? या महिन्यात साधारणतः 3 पर्व समजले जातात. पहिले जे 10 दिवस असतात हा पहिला पर्व असतो, दुसरे 10 दिवस हा दुसरा पर्व असतो आणि तिसरे 10 दिवस हा तिसरा पर्व असतो. कधी कधी हा महिना 30 दिवसाचा असतो, कधी कधी हा 29च दिवसाचा असतो. कारण की संपूर्ण जो इस्लामिक महिना आहे तो चंद्रमावर अवलंबून असतं. चंद्रदर्शन जर झाले तर 30चाही येऊ शकतो, नाही झाले तर 29ला जर चंद्रदर्शन झाले तो 29चा महिना असतो, नाही झाले तर तो 30चा महिना गृहीत धरला जातो. पहिला जो पर्व आहे या महिन्यामध्ये तो म्हणजे अल्लाची रहमत, याला म्हणतो आपण अल्लाची रहमत. रहमत म्हणजे काय? रहमत म्हणजे अल्लाह तालाकडून दया, क्षमा लोकांवर अवतरित केली जाते. आणि याच्यामध्ये लोक मोठ्या प्रमाणावर प्रार्थना करतात, मोठ्या प्रमाणावर उपास ठेवतात आणि लोकांशी चांगली वर्तणूक करतात. हा पहिला पर्व असतो. दुसरा पर्व जो असतो मगफिरत असतो. याच्यामध्ये क्षमा याचना केली जाते. आपण केलेल्या आपल्या कृत्यावर आपल्याला माहीत नसतं की आपलं कोणतं कृत्य चुकीचं आहे, कोणतं बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे. याच्यावर दुसऱ्या पर्वामध्ये याची क्षमा याचना केली जाते, मग तो मगफिरत म्हटला जातो. तिसरा जो पर्व आहे तो नरकाग्नीपासून सुटकारा. म्हणजे जर माणसाने चांगले कर्म केले तर त्याला स्वर्ग मिळेल, तसेच त्याने जर वाईट कर्म केले तर त्याला नरक मिळणार आहे. आणि हा नरक अग्नीपासून माणसाला सुटकाराचा तो तिसरा पर्व असतो. या पर्वामध्ये सर्वच मुस्लिम बांधव नरक अग्नीपासून सुटका होण्याकरिता प्रार्थना करतात आणि मोठ्या प्रमाणावर त्यांच्या प्रार्थनामध्ये वाढ होते आणि जास्त प्रमाणावर ते प्रार्थना करतात. आणि शेवटी रमजान ईद साजरी केली जाते त्याबाबत काय म्हणणार? रमजान ईद म्हणजे हा एक आनंदाचा दिवस असतो. एक मुस्लिम बांधव जो संपूर्ण 29 दिवस किंवा 30 दिवस उपास ठेवतो आणि उपास ठेवल्यानंतर जो चंद्रमाचं दर्शन होतो म्हणजे हा रमजान महिना बदलला जातो आणि दुसरा शव्वालच्या महिन्याची सुरुवात होते. आणि तो शव्वालचा एक चंद्रमाचे दर्शन झाले तर त्याच्या दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते. ईद म्हणजे आनंद उत्सव आहे. म्हणजे महिनाभर ज्या माणसाने उपास ठेवलेले आहे, आज त्याचे उपास पूर्ण झालेले आहे. मग तो त्या आनंदामध्ये जाऊन ईदगामध्ये 2 रकात नमाज पठण करतो आणि आपल्या अल्लाशी तो प्रार्थना करतो की मी जे महिन्यामध्ये जे उपास वगैरे केलेले आहे, माझे जे कृत्य आहे ते अल्लाह तबारक व तआलाने स्वीकार करावे आणि माझी माफी करावी आणि मला मेल्यानंतर मला त्याचं पुण्य मिळावं.